नमस्कार, मी व्यंकटी दुणवार. तुम्ही बघता मुंबई तकचं बुलेटिन. आज आपण एक विशेष मुद्द्यावर आपण बोलणार आहे. ऐरी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजे धर्मबा आत्राम यांनी या ठिकाणी जनसन्मान यात्रा आयोजित केली होती. या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार हे आले होते. या ठिकाणी धर्मबा आत्राम यांच्या घर फोडण्याचं काम शरद पवार गटाकडून करत असल्याचा त्यांनी उल्लेख केला आपल्या भाषणामध्ये अजितदादांनी. आणि अजितदादांनी असे म्हटलं की जे बाबा आहेत, बाबाची मोठी मुलगी आहे भाग्यश्री आत्राम, ते आधी जिल्हा परिषद अध्यक्षही त्यांना बनवले आणि संस्था आणि इतर राजकारणामध्ये पण मुलीला सामोर केलं. पण आज बाबा विधानसभा निवडणूक आता समोर आहे, घेऊन ठेपला आहे. अशातच जे भाग्यश्री आत्राम हे बाबाच्या विरोधात जे शरद पवार गटाकडून ते बाबा आत्राम यांच्या विरोधात उतरणार आहेत. आणि बाबाही आपल्या जे भाषण दिलं त्याच्यात त्यांनी असं व्यक्त केलं की बाबांनी म्हटलं की माझी मुलगी जे माझी ऐकत नाही ते लोकांची काय ऐकणार, जी माझी होऊ शकली नाही तर लोकांचं काय होणार असं. आणि सोबतच जावई आणि मुलीला नदीत वाहून द्या असे त्यांनी व्यक्त केलं. ही यादी पण लोकसभे निवडणुकीदरम्यान पण हा मुद्दा समोर आला होता. अनिल देशमुखांनी पण मागं 2-3 वेळा वक्तव्य केलं की बाबाच्या विरोधातच त्यांची मुलगीच उभी राहणार आहे. आणि जयंत पाटलांनी पण असे वक्तव्य केलं होतं, बाबांच्या विरोधात त्यांची मोठी मुलगी भाग्यश्री आत्राम म्हणजे येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडणूक विरोधात लढणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये चित्र असं बघायला मिळालं, कारण धर्मबा आत्राम आहे ते अजित पवार गटाचे मंत्री आहेत आणि युतीचे भाजपचे जे माजी मंत्री आहे राजे अमरीश आत्राम ते आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे बाबा आत्रामची जी मुलगी जे आहे भाग्यश्री आत्राम, तेही आता या निवडणुकीत शरद पवार गटाकडून बाबाच्या विरोधातच ते निवडणुकीत उतरणार आहेत. आणि येत्या निवडणुकीतच बघायला मिळेल काय इथले जे मतदार राजा कोणाला कौल देईल हे बघण्यासारखं आहे. आणि राजकारणामध्ये पण असे एक उदाहरण बघायला मिळत आहे. व्यंकटी दुणावार, मुंबई तक, गडचोली, अहेरी.